बने हा सगळ्यांच्या लक्षात आहे व्यवस्थित करायचं ओके आता मी अनाउन्समेंट करीन मग अनाउन्समेंट झाल्यानंतर तुम्ही यायचं आणि नाटक सुरू करायचं ओके हा जा जा विंगेत जा बरं हा हो 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 तू येणार आहे ना हो 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 बरे तू इथे उभा राहा. चालेल चालेल. तर सुस्वागतम 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 येऊ येऊ शिपाई नाही नाही ए शिपाई ऐका अरे ऐका नाही कुठे कुठे आहे बने शिपाई? दत्तू दत्तू नाही आता अरे थांब ना बने 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 आत्ता नाही यायचंय अजून अनाउन्समेंट मी केलेलीच नाहीये हा आणि तिकडे पडदा असणार आहे उद्या उद्या तो पडदा उघडला की यायचा आत्ता इथे पडदा नाहीये ही रंगीत तालीम आहे हा मी अनाउन्समेंट करेन मग तुम्ही यायचं ओके मी सांगेन पडदा उघडला असं मी बोलेन मग तुम्ही या ओके हा मी आता अनाउन्समेंट करतो ओके हा चला सर काय काय सुला आली सर आता आता थोडा वेळ थांब हा? सुला आली तुला पण सुला आली मला पण आली आहे सुला. तिघांना एकत्रच बाहेर कुल्फीवाला आलाय का तिघांना एकत्र कशी आली हा? पटकन जाऊन या पटकन आवाज करू नका पटकन जा हो लवकर या रे मुलं तर नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम तुमच्या MHJ सोसायटी मधला हा जो तुम्ही क्रिसमसच्या सुट्टीतला अभिनय शिबिर भरवलं होतं ते यशस्वीरित्या आज पार पडलेलं आहे. वा 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 धन्यवाद नाही टाळ्या तुम्ही प्लीज माझ्यासाठी टाळ्या वाजवू नका तुमचा सपोर्ट होता म्हणूनच हे पूर्ण झालेलं आहे तर तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही प्लीज वा 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 नाही म्हणजे तुमच्या मुलांनी अभिनय शिकावा हे हे असं तुम्हाला वाटणं हे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे आनंद देणारा आहे म्हणजे काय ह्यांनी काही अभिनेते निर्माण होतील अभिनेत्र्या निर्माण होतील असं काही नाही दिग्दर्शक निर्माण असं काही ठाम मी सांगू शकत नाही पण एक सुजाण प्रेक्षक तरी नक्कीच निर्माण होऊ शकतो हे मी तुम्हाला सांगतो तर उद्या या हां हो हे शिबिर तुमच्या सोसायटीतले अध्यक्ष पृथ्वी प्रताप यांच्यामुळे पार पडलेलं आहे यशस्वीरित्या त्यांच्यामुळे काय माझ्यासाठी टाळ्या काय ह्यांच्यामुळे झालंय होय सगळं ह्यांच्यामुळे झालंय का आम्ही आमची पोरं शिबिराला टाकलीच नसती म्हणजे ह्यांच्या पोरीला घेऊनच नाटक वाजवलं असतं का तुम्ही? नाही बरोबर आहे नाही त्यांचं बरोबर आहे अगदी बरोबर आहे हा नाही बरोबर हो नाही सगळं मान्य आहे मला पण कसं आहे उद्या या शिबिराची सांगता होणार आहे आणि उद्या पहिल्यांदा खूप लोकांसमोर तुमची मुलं पहिल्यांदा अगदी पहिल्यांदा तुमची मुलं उद्या खूप लोकांसमोर परफॉर्म करणार आहेत हा झालं तर तुमचा कॉन्फिडन्स सॉरी लूज करतो थोडीशी हा बस हा तर त्यांचा ये तुझी पण नाडी तर त्यांचा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून मी इथे रंगीत तालीम ठेवलेली आहे तर थँक्यू तुम्ही सगळे आलात तुमच्या सगळ्यांचे आभार हा वर घे थोडीशी हा खाली इथे लक्ष द्या आता मी अनाउन्समेंट करतोय विंगेतनं यायचं आणि परफॉर्म करायचा सगळ्यांसमोर परफॉर्म करायचा मस्त परफॉर्म कर चला विंगेत जा हा हो नीट कर तर सुरू करूया नाटक मूर्ख राजा बिचारी प्रजा पडदा शाबासराव बहादरा माझं पोरगा आहे बरं का दत्त्या फाडून टाका सोडून नको झाला निवार जोरात कर माझा पण मुलगा आहे माझा मुलगा निकल्या फोडून टाक काय बोलताय फोडून टाक कॉन्शियस होतील ना ती अशी भाषा वापरू नका शिपाई ए शिपाई कुठे आहे ती बावळट दासी आत्ताच्या आत्ता बोलव तिला कुठे आहे ती
वा 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 शिवा वा वा. हे चांगलं केलं बरं का सर तुम्ही म्हणजे बावळट पुरीचाच रोल दिलाय. मध्ये मध्ये बोल हो मध्ये मध्ये बोलू नका. प्रयोग सुरू आहे ना, बघायचंय. मध्ये मध्ये प्लीज बोलू नका. करा दत्तू. नाटक बघ. ए बावळट दासी ओ महाराज कुठे होतीस तू सकाळ पासून झोपली होतीस ना तू हा मी झोपले होते. मला आवडतं ना झोपायला. मग आता तुला शिक्षा करणार मी. हा हा मला कला शिक्षा. मला कला. ए शिपाई हिला फटके दे. हा हा मला फटके द्या. यार नको लागा. ए त्यार नको. तिची काय चूक आहे तेव्हा त्याच्यात? आ? अरे बापातच नाही तू पुरीत कुठं येणार आहे? अरे ह्याला झोपायची सवय, ह्याला तुडवा की मग तुम्ही. तुडवा की ह्याला. नाही एक मिनिट. एक म्हणजे माने काय बोलतो? एक मिनिट भांडू नका. पृथ्वीजी. माने काय चाललंय? मध्ये यायचंय. काय चाललंय हे असं मध्ये नाटक सुरू आहे ना, तुम्ही का मध्ये मध्ये बोलताय? प्रेक्षक आहे ना सर. मग असं मध्ये मध्ये बोलाल का? मग दाद दिली पाहिजे की. करा. पण सर हे म्हणजे चांगलं केलंय तुम्ही म्हणजे कास्टिंग बाकी बांधला हा. म्हणजे बावळटपुरीचा रोल हा. आणि राजबिंडा पोरग आहे त्याला राजा केलाय तुम्ही. हा. म्हणजे एक एक केलंय, सारखं मस्त सारखं काय केलंय. चाललंय बावळटपुरीचा रोल म्हणजे पोरगी बावळट आहे. नाही. इकडे, इकडे. पप्पा. एक मिनिट पप्पा. नाटक नाही करायचं. थांब अरे, एक अहो, तसं नाही, नाही, एक मिनिट थांब बाळा थांब. बावळटपुरीचा रोल आले. नाही तसं नाहीये. मला तुम्ही सांगा, तुम्हाला इथे अभिनय शिबिर भरवायचं होतं हो. बरोबर? हो. तुम्हाला परमिशन कोणी दिली? तुम्ही दिली. या सगळ्या प्रोसेस मध्ये जातीने लक्ष कोणी घातलं? तुम्ही घातलं. बरोबर. हे आजचा दिवस जो मॅनेज केलाय तो कोणी मॅनेज केलाय? तुम्ही केलात सगळं. अध्यक्ष म्हणून सगळं मी केलंय. हा. तर परमिशन मी दिली आहे, अरेंज मी केलंय, मॅनेज सगळं मी केलंय. हा. तर मग माझी मुलगी बावळट दासी का? हे बघा, बावळट दासी हा मुद्दा नाहीये. ती मुलगी आहे म्हणून तिला दासीचा रोल दिला. ह्याला दाढी आहे. ह्या वयात कशी काय बाबा ह्याला दाढी आहे हे मला बापावर गेला असेल काय माहिती, म्हणून त्याला मी राजाचा रोल दिला. आणि मग माझा मुलगा त्याला दाढी नाही, तुमच्यावर गेला असेल. आता काय मला नाही माहिती, म्हणून त्याला एक शिपायाचा रोल उरला होता तो देऊन टाकला त्याला. हेच मला म्हणायचंय. जर माझ्यावर तो गेलेला आहे तर तुम्ही त्याला शिपायाचा रोल का दिला? तो राजा पण होऊ शकला असता. त्याची कॅपॅसिटी आहे राजा व्हायची. ओ बैठवणी एक मिनिट. कॅपॅसिटीचा विषय निघालाय तर मी या सोसायटीचा अध्यक्ष आहे. तर मी अध्यक्ष आहे तर माझी मुलगी महाराणी असली पाहिजे. कळलं? पृथ्वीजी ह्याचा नाही, काय माझी मुलगी बावळट दासी का? हो, बावळट दासी म्हणजे राजा पण बावळट आहे, ह्याच्याकडे लक्ष द्या ना तुम्ही. हा, काय बोललात तुम्ही? राजा पण बावळट आहे. हो. पण तुम्ही फक्त राजा बोलता, बावळट राजा बोलता का? तर नाही. दासी बोलताना काय बोलता? बावळट पण बोलता, दासी पण बोलता. माझी मुलगी बावळट दासी का? अहो, तिघेही बावळटच आहेत तो बाबा. तिघेही बावळटच आहेत. विसंगती असेल तरच विनोद निर्माण होणार ना. मला सांगा, हुशार राजा, कुशल दासी किंवा कार्यवाह एकदम असा शिपाई हे असल्यावर विनोद कसा निर्माण होणार? अशी परिस्थिती असेल तर फार फार तर त्यांचा देश घडेल, विनोद नाही घडणार. लक्षात घ्या. विनोद केव्हा घडतो? केव्हा? जेव्हा मूर्ख बावळट राजामुळे प्रजेचं नुकसान होतं, वाटोळं होतं आणि ते प्रजेला जेव्हा कळत नाही ना, ही परिस्थिती निर्माण होते, तेव्हा ती हास्यास्पद होते. आणि ह्या परिस्थितीत जो विनोद होतो ना त्याला उच्च प्रतीचा विनोद म्हणतात. तो मला या नाटकातनं मांडायचा आहे, हे लक्षात घ्या ना तुम्ही. ते महत्वाचं नाहीये. तुम्ही मला सांगा, माझ्या मुलाला तुम्ही राजा केलं नाहीतच, त्याला शिपाई केलं, पण तुम्ही त्याला डायलॉगच दिलेले नाहीयेत. फक्त जी जी करतोय आल्यापासून. अहो, तो जीच्या पुढे बोलूच शकत नाहीये. ओरडू नका. ओरडू नका म्हणजे अहो, जीच्या पुढे त्याची जीभ जातच नाही. 5Gच्या जमान्यात अजून 2G मध्ये जगतोय, पेजर वापरतोय तो. त्याची जीभ एवढी जड आहे ना, एवढं करतोय हे तो. बघा, चिडवू नका माझ्या मुलाला. चिडवत नाहीये. तू रडू नकोस. तू आधी ते सदरा खाली घे भाऊ, सदरा खाली घेतो. रडू नको. मी तिला चिडवत नाहीये, पण त्याची आहे आता परिस्थिती, मी काय करू? बसा वहिनी, करतो मी. प्लीज. नका सांगू. प्लीज बसा तिकडे, प्लीज बसा. मुलांनो काही घाबरू पप्पा, नका. बसा आता. हा 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 सुरू करा. हा चला, काय नाही रडू हा चला. आता देतोय मी प्रोत्साहन, पण माझी मुलगी बावळट दासी नसली पाहिजे. लक्षात ठेवा. हे बघा, बावळट दासीच असणार, तोच मतितार्थ आहे. ह्यांना कळलंच झालंय. तुम्ही थांबा. माझी मुलगी काय असणार? बावळट दासीच असणार आहे ती. बदलणार नाहीच. नाही बदलणार आहे. तुम्ही थांबा. सुरू करा. मी या सोसायटीचा अध्यक्ष आहे. तू रुबाबदार कर. बाबा हॅलो बोल एकतर तू प्लीज. बेटा, आपल्या घराण्याचा प्रश्न आहे, तू रुबाबदार करणार ती रुबाबदार. हा हो चला. बाबा चलाने नाही सांगितलंय तसं. व्हेरी गुड व्हेरी का सर गेला खड्ड्यात? हो. बघितलं कसं? तोंडावर अरे काय? मला खड्ड्यात घालते रे. बोल, मला बोलताय, काय? त्यांना बोला. खड्ड्यात गेला. बोला तुम्ही. मी अध्यक्ष आहे, मी दिले permission. थांबा रे. मी दिले परमिशन. गेलात खड्ड्यात. हे बघा. शांत बस. इकडे बेटा, इकडे. तुम्ही तिकडे थांबा. तू
तू बरोबर आत्ताच्या चाल. आत्ता रुबाबदार अशी करायची महाराणीच कर, मला फरक नाही पडत. बाबा सलांनी तसं नाही सांगितलंय ना ले. पिल्लू बाबा मोठा आहे की नाही? हा, सलांपेक्षा पण. सरांपेक्षा पण मोठा आहे. बाबाचं सगळे ऐकतात की नाही? बाबा कोण आहे? अध्यक्ष आहे. एकदम मोठा आहे बाबा. बाबाचं सगळे ऐकतात. हा, मी सांगतो तेवढं करायचं. ओ रुबाबदार ओ ओ हा चला बस झालं प्रोत्साहन. चला या आले. चला चला मी बोलतो ते बोल. हो बसा. मला नका सांगू बसा. बसेल मी, मला वाटेल तेव्हा. हो. नीट नीट बोल तू. मी आहे. सुरू करा बोल मी आहे बोल. ए ए ए बावळट दासी ओ महाराज. कुठे गेली होतीस तू सकाळपासून? तुम्ही आधी मला सांगा. हा? तुम्ही स्वतःला महाराज म्हणता ना, हो. मग तुम्ही हा? मागच्या महिन्याचं लाजमहालाचं मेंटेनन्स का नाही भरलं? सर विषय संपलेला आहे आता. ए काय बोल हे पर्सनल झालेलं आहे. माने ह्यांनी कानात जाऊन काय सांगितलं? मी काय सांगितलं? कानात जाऊन काय सांगितलं? काय सांगितलं? काय सांगितलं? खरं सांगितलं. कुठेच भरलं नाही. नाही भरलं. पोरांनाही शिकवताय. अरे नाही, नाही. आता मी सांगणार त्या पुढे गेला ये पुढे हा, सांग. आता मी सांगतो तसं म्हण. हा, म्हण. ए कांबळ्याच्या शेंगदाण्या लय बोललीस तर सोलीन टर्पल फेकीन तिथल्या तिथं. बोल म्हण बोल म्हण शिवा, तू पण बोल. काय बोल ए मान्याच्या झाडवा अरे वा. तोडीन दोरा फोडीन कांड्या फेकीन तिथल्या तिथं. निघल्या तू बोल हे केरसुड्यांनो घाण करू नका, गपचूप बसा तिथल्या तिथं. बोल. अरे एवढी वाक्य ते बोललो. अरे पालकांनो गप्पा बसा, नाहीतर घालीन लाथा गाडीन हॉल मधनं ओढवा करी तिथल्या तिथं. गप्प बसा. रडू नका. तुम्ही नका बोलू तर. नाही ए पप्पा इकडे ये ले तू. नाही काय नाही पप्पा काय असं करतोय ले? बोलू दे ना नाटक. बरोबर आहे. तुम्ही तिकडे बसा. पप्पा आम्हाला खरंच नाटक करायला आवडतंय ले सलान बरोबर. मला खरंच आवडते दत्तूवाली ऍक्टिंग, बनेवाली ऍक्टिंग मला आवडते ले. मला पण शिवालीची ऍक्टिंग खूप आवडते आणि मला नाटकात काम करायला पण खूप मला आवडतं. पण आवडतं. बघा आवडतंय त्यांना नाटकात काम करायला आणि तुमचं काय सुरू आहे? मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा विचारलं ना राजाचा रोल कोण करणार, सगळ्यांनी हात वर केला होता. मी शिपायाचा कोण करणार, दासीचा कोण करणार, तेव्हाही सगळ्यांनी हात वर केला. मी करणार. आणि ह्या तिघांचा सोडा हो. तिकडे वेंगुर्लेकरांची मुलगी गुजराती मुंगी करतेय, तिकडे कदमांचा मुलगा मेंढा करतोय, तिकडे विराज हत्तीशी बोलणारा झाड करतोय, सई तामणकरांची मुलगी पुतळा म्हणून उभी आहे पाहाला. सर हा प्रसादोगचं पोरग नाही वे. आहे ना, त्यांचा मुलगा मुका करतोय. मुका हसू नका, हसताय. ते एवढे किस्से सांगतात पण त्यांच्या मुलांनी मुका केला म्हणून ते रागावले नाहीत तुमच्यासारखे. आनंद येऊन बघतायत त्याचं नाटक. नाहीतर तुम्ही तिघे हो यांना राजा, शिपाई, दासी यांच्या स्टेटस मधला फरक अजून नाही माहिती. त्यांच्या मनात नका ते भरवू. मानपमान, स्टेटस, दर्जा, प्लीज. त्यांची मनं साफ आहेत, कळलं का? हे तुमचे वारस आहेत, तुमच्या जेलसीचे, हेवे द्यावातले नाही. तुम्ही ह्या पिढीच्या मनात प्रेम भरलत ना तर ह्याच्या पुढची पिढी आनंदवन अनुभवेल. पण जर द्वेष भरलात ना तर ह्याच्या पुढची पिढी द्वेषच अनुभवणार आहे आपल्यासारखा. आणि ह्याचे जबाबदार आपण असू हे लक्षात घ्या. ह्यांना ना लहानच राहू द्या. जमल्यास तुम्ही थोडे मोठे व्हा. बास. या मुलांना या, ये ग. ऐका, आता आपण तुमच्या आई बाबांना थोडं मोठं करूया. चालेल. चला प्रयोग सुरू करा. हा? चला निघल्या. प्लीज बसा. ऑल द बेस्ट. करा. ए दासी, हो महाराज. कुठे गेली होतीस तू एवढ्या सकाळी? बोल.